नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन चव्हाण फ्रॉम टार्गेट क्लासेस अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. परंतु त्याआधी आय एम सॉरी विद्यार्थी मित्रांनो की मी काही कारणास्तव आपल्या व्हिडिओज लवकर रेकॉर्ड नाही करू शकलो. सो सॉरी फॉर डिले. आणि ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12वी आर्ट्स आणि सायन्समधलं जो चॅप्टर नंबर 1 आहे मॅथ्स पार्ट 2चं डिफरन्सिएशन, तर त्या डिफरन्सिएशन चॅप्टरमध्ये एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 आपण कवर करत आहोत, ज्याचा एक पार्ट आपण क्वेश्चन नंबर 2चा फ्रॉम 1 to 10th क्वेश्चनपर्यंत जो पार्ट तुम्ही पाहिलेला नसेल तर तो पार्ट जरूर बघा ह्या व्हिडिओला बघण्याअगोदर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा विलंब न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झरसाइज 1.1 मध्ये जेवढेही फंक्शन्स बघतो आहोत तर ते सर्वच्या सर्व फंक्शन्स कंपोजिट फंक्शन आहेत. ओके, सो व्हॉट इज मीन बाय कंपोजिट फंक्शन? यू हॅव ऑलरेडी डिस्कस अबाउट दॅट. ओके, फंक्शनमध्ये फंक्शन असेल तर आपण त्याला सिम्पली कंपोजिट फंक्शन म्हणतो. अँड हाऊ कॅन यू डिफरन्शिएट द एनी कंपोजिट फंक्शन? ओके, सो वी विल see some examples in the question number 2. Okay, question number 11. Now see, okay, what is given function here? So the function is given that y is equal to, दिलेलं फंक्शन आपण कशाने शो करतो? So y is equal to tan of cos of sin x. Okay, this is the given function. Now you have to differentiate this function with respect to x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्सिएशन दाखवताना आपण कसं दाखवतो? देअरफॉर डी अपॉन डी एक्स. ओके, म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स टू द वाय इज इक्वल टू डी अपॉन डी एक्स इंटू टॅन ऑफ कॉस ऑफ साइन एक्स. कॉस ऑफ साइन एक्स. ओके, दिस इज द गिवन फंक्शन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा ॲक्च्युली सर्वात आधी आपल्याला ह्या कॉम्पोजिट फंक्शनला एका स्टँडर्ड फंक्शनप्रमाणे पाहायचं आहे. टॅन एक्स असं एक स्टँडर्ड फंक्शन असतं, तर टॅन एक्स असायला हवं होतं, परंतु या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी एक पुन्हा फंक्शन आहे. पुन्हा जिथे कॉस एक्स पाहिजे तर त्या एक्सच्या ठिकाणी पुन्हा साइन एक्स आहे. बघा, टॅन ऑफ एक्सच्या ठिकाणी आहे कॉस ऑफ साइन एक्स. सो फर्स्ट ऑफ ऑल you have to see this example like as a standard function, that is tan x. So what is the derivative of tan x? You know the derivative of tan x, that what? dy upon dx is equal to, what is the derivative of tan x? sec square x. Okay, x च्या ठिकाणी काय? cos of sin x. ओके, इंटू अगेन बघा टॅन एक्स, एक्सच्या ठिकाणी हा जो पार्ट आलेला आहे त्याचं पुन्हा डिफरन्सिएशन म्हणजे त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊन तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागतं. सो कॉस ऑफ साइन एक्स. नाउ टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट. सो तोपर्यंत हे असंच्या असं लिहावं लागेल, डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स. अँड व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स? बघा हा एक्स आहे असं समजा, अँड यू नो द स्टँडर्ड फंक्शन दॅट कॉस एक्स. अँड व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स? मायनस साइन एक्स. ओके, मायनस साइन एक्स, मायनस साइन एक्स. ओके, आणि एक्सच्या ठिकाणी आहे साइन एक्स. सो अगेन यू हॅव टू टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट साइन एक्स. म्हणजे बघा कॉस एक्स, एक्सच्या ठिकाणी जो साइन एक्स आलेला आहे त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊन तुम्हाला पुढे मल्टिप्लाय करावं लागेल. सो अगेन टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. देन यू विल गेट इन द फर्स्ट स्टेप, नेक्स्ट स्टेप, डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर, हे जशाच्या तसं ठेवायचं बघा, कॉस ऑफ साइन एक्स इंटू द ब्रॅकेट. ओके, हा मायनस हवं तर तुम्ही पुढे घेऊन घ्या बघा, मायनस, हा मायनस पुढे घेऊन घ्या, बिकॉज देर इज अ मल्टिप्लिकेशन इन ऑल टर्म्स. ओके, सर्व टर्म्समध्ये मल्टिप्लिकेशन आहे. सो यू कॅन गेट दिस मायनस साइन हिअर. सो व्हॉट इज द रिमेनिंग पार्ट? साइन ऑफ साइन एक्स into what is the derivative of sin x? cos x. Okay, cos x. So in that way you can write the sin of psi. Okay, so this is the final answer. हे तुमचं आहे ह्या प्रश्नाचं शेवटचं उत्तर. ओके, दिस इज द डेरिव्हेटिव्ह फॉर द गिव्हन फंक्शन. ओके, बघा आपण आता
Okay, now we will see the question number 12 in the main question number 2. So what is the given function in the question number 12? दिलेल्या प्रश्नामध्ये फंक्शन काय बघा, y is equal to sec of tan of x raised to 4 plus 4 bracket complete. Okay, now differentiate this function with respect to x, differentiate with respect to x. Okay, now you will get here d, therefore d upon dx into y is equal to d upon dx into the bracket what, sec of tan of x raised to 4 plus 4 into the bracket what. Now what is the given function here, sec of x. बघा जिथे x पाहिजे होता त्या ठिकाणी tan of x square plus 4 आहे. म्हणजे आधी बघताना ह्या फंक्शनकडे एका स्टँडर्ड फंक्शनप्रमाणे पाहायचं आहे. ओके, स्टँडर्ड फंक्शन बघा की सेक एक्स आहे असं मानून चला. जर सेक एक्स राहिला असता तर सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह आहे आपल्याकडे. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स? सो यू नो दॅट डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स. ओके, सेक एक्स मीन्स व्हॉट, टॅन ऑफ एक्स स्क्वेअर एक्स रेज टू 4 प्लस 4 into tan x means what, tan of tan x. Okay, sec x into tan x means what, tan of tan x raised to 4 plus 4 bracket complete again. आणि बघा एक्सच्या सेक ऑफ एक्स एक्सच्या ठिकाणी जे आलेलं आहे त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊन तुम्हाला मल्टिप्लाय करायचं. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ एक्स रेज टू 4 प्लस 4. ओके, अगेन टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. हे जसे तसं लिहा. सो डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू सेक ऑफ टॅन एक्स रेज टू 4 प्लस 4 इंटू टॅन ऑफ टॅन एक्स रेज टू 4 प्लस 4. ओके, इंटू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स, सेक स्क्वेअर एक्स. ओके, सेक स्क्वेअर एक्स. पण बघा एक्सच्या ठिकाणी निघालेला आहे एक्सच्या ठिकाणी सेक टॅन एक्स राहिला असता तर सेक स्क्वेअर एक्स, परंतु एक्सच्या ठिकाणी जे आलेले त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊन तुम्हाला काय करावं लागतं, मल्टिप्लिकेशन करावं लागतं. सो अगेन मल्टिप्लाय दिस द फंक्शन with respect to x of the derivative. So dy upon dx is equal to, so sec of tan x raised to 4 plus 4 into tan of tan x raised to 4 plus 4 into sec square x raised to 4 plus 4 into what is the derivative of that, x raised to n प्रमाणे आहे म्हणजे n into x raised to n minus 1 म्हणजे पॉवर पुढे पॉवर एकाने कमी. अँड यू विल गेट हिअर बघा व्हॉट 4x क्यूब अँड प्लस व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 0. कुठल्याही कॉन्स्टंट नंबरची डेरिव्हेटिव्ह काय ते 0 येते आणि यू विल गेट द फायनल आन्सर लाईक दॅट डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू व्हॉट 4x क्यूब प्लस 0 म्हणजे काय फक्त 4x क्यूब राहील, त्याला पुढे घेऊन घ्या. सो 4x क्यूब इंटू सेक ऑफ टॅन ऑफ एक्स रेज टू 4 प्लस 4 इंटू टॅन ऑफ टॅन एक्स रेज टू 4 प्लस 4 इंटू सेक स्क्वेअर एक्स रेज टू 4 plus 4. Okay, this is the final answer for your question. This is the final answer. Okay, I hope की तुम्हाला समजलं असेल. we will go towards the question number 13. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 13. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी लॉगचं फंक्शन आपल्याला दिलेलं आहे. सो नेहमी लक्षात ठेवा कोणत्याही ई रेज टू लॉग ऑफ असेल, जर ईची पॉवर लॉग असेल आणि ह्या लॉगसोबत जेही काही फंक्शन असेल जसं की इथे असेल एम, सो नेहमी लक्षात ठेवा धिस पार्ट विल गेट कॅन्सल अँड जस्ट यू हॅव एम. ओके, जेही लॉगचं व्हॅल्यू असेल ते. ओके, लक्षात घ्या ई रेज टू लॉग ऑफ एनिथिंग इज एनिथिंग म्हणजे ई रेज टू लॉग कॅन्सल होऊन जातो आणि त्या लॉगसोबत जेही फंक्शन असेल ते उरतं फक्त. सो यू हॅव हिअर. ओके, तुम्ही हे रिझनमध्ये लिहू शकतात. ओके, बघा मग आता देअर फोर यू कॅन अरेंज दिस लाईक दॅट. हा लॉग बा ई रेज टू लॉग ऑफ जो आहे तो कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याकडे उडेल फक्त काय, लॉग एक्स स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. बघा लॉगची अजून एक प्रॉपर्टी आहे, लॉग ऑफ एनिथिंग. बघा लॉग ऑफ एनिथिंग इज दॅट. ओके, सपोज लॉग ऑफ ए टू द पॉवर एम असं असेल तर नेहमी लक्षात ठेवा धिस पॉवर विल बी
will be at the multiply of the log, that is m into log of a. ओके, लॉग ऑफ ए अशा पद्धतीने. सो इथे आपल्याला ती प्रॉपर्टी यूज करायची बघा या ठिकाणी. सो यू कॅन अरेंज दिस लाईक दॅट वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू लॉग ऑफ एक्स. नाऊ आता हे झालं सिम्प्लिफाय, तर तुम्ही याला डिफरन्शिएट करू शकता. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. नाऊ show the differentiation here. What? d upon dx into y is equal to d upon dx. ओके, इथे बघा वेगळ्या वेगळ्या टर्म्स आहेत, तर हे जे डिफरन्सिएशन आहे ते दोघांना सेपरेट होईल. ओके, नाही आपण कॉमनली दाखवून पुन्हा सेपरेट दाखवतो, पण नेहमी लक्षात ठेवा पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह साईनमुळे जेही एक्सप्रेशन असतं मॅथमॅटिकल, दे ऑलवेज शो द डिफरंट टर्म्स अँड द डिफरन्सिएशन ऑफ एनी डिफरंट टर्म्स इज ऑलवेज डिफरंट. सो लॉग ऑफ एक्स whole bracket square minus derivative of 2 times log of x. okay, now this is the function like that. बघा हे जर बघितलं आपण इथे जर x राहिला असता तर you have the standard function of x raised to n. हे x raised to n प्रमाणे बघा इथे x पाहिजे होता पण x नाही, x च्या ठिकाणी log x आहे. मग x raised to n ची प्रॉपर्टी काय आहे? n इंटू x raised to n मायनस 1. बघा म्हणजे पॉवर पुढे पॉवर एकाने कमी. ओके, यू नो द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एन काय? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. आणि अगेन बघा एक्सच्या ठिकाणी जे आहे त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊन तुम्हाला इथे मल्टिप्लाय करावं लागेल. मायनस बघा आता इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स आहे आणि कुठल्याही फंक्शनसोबत जोही कोइफिशियंट असेल तो पुढे अँड इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स? 1 अपॉन एक्स. नाउ you can simplify this function. dy upon dx is equal to 2 times log of x. बघा 2 minus 1 1 राहील आणि 1 ही पॉवर दाखवण्याची आवश्यकता नाही. ओके, यू नीड नॉट टू शो द पॉवर ऑफ 1 ऑफ एनी फंक्शन इंटू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट 1 अपॉन एक्स मायनस 2 इंटू 1 अपॉन एक्स. नाउ यू कॅन सी हिअर ह्या टर्ममध्ये आणि ह्या टर्ममध्ये बघा 2 आणि 2 1 अपॉन एक्स हे दोघं कॉमन आहेत. सो टेक द कॉमन दॅट पार्ट. डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू बघा इथून 2 निघेल, इथून 2 निघेल. 1 अपॉन एक्स हे पार्ट कॉमन आहेत बघा. ओके, यू कॅन सी हिअर 2 इंटू बघा 2 इंटू 1 अपॉन एक्स कॉमन काढा. उरलं काय मग? लॉग ऑफ एक्स मायनस 1. and you can write like that finally that dy upon dx is equal to 2 ones are 2 upon x into log of x minus 1, and this is the final answer. Okay, we will go towards the next question number 14. Okay, see the question number 14. Okay, here what is the given function, and we always show the given function with the help of y. y ने आपण फंक्शन शो करतो. आणि what is the given function? y is equal to sin of square root of x. बघा लक्षात घ्या, साइन ऑफ एक्स पाहिजे होता. स्टँडर्ड फंक्शन काय आपल्याकडे? साइन एक्स. अँड यू नो द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असते? कॉस एक्स. परंतु इथे बघा साइन एक्स पाहिजे होता, त्या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ साइन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स आहे. तर बघा लक्षात घ्या, तुम्हाला या अशा प्रकारचं जे काही फंक्शन आहे त्याचं डिफरन्सिएशन कसं करावं लागतं. यू कॅन सी हिअर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. नाउ यू कॅन शो द डिफरन्शिएशन हिअर लाईक दॅट डी अपॉन डी एक्स. याचा मिनिंग काय? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी अपॉन डी एक्स into sine of square root of x. Okay, now take the derivative of that. Okay, you can see here dy upon dx is equal to what is the derivative of sin x. बघा याला हा जो पार्ट आहे ना याला x माना आणि स्टँडर्ड फंक्शननुसार दिसेल मग sin x. आणि व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x? cos x. ओके, cos x. ओके, cos x. पण बघा लक्षात घ्या, जिथे साइन एक्स पाहिजे होता त्या एक्सच्या ठिकाणी जोही पार्ट आलेला असेल म्हणजे जे एक्सप्रेशन आलेलं असेल त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊन तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. सो एक्सच्या ठिकाणी आलेला पार्ट काय? साइन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स. नाउ टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट. ओके, आणि अगेन यू हॅव टू राईट दिस पार्ट ॲज इट इज dy अपॉन dx इज इक्वल टू
okay, cos of square root of sin of square root of x. Now what will be the derivative of that sin x? बघा sin x पाहिजे होता सर, पण sin x नाही आहे. जिथे x पाहिजे होता त्या x च्या ठिकाणी square root of x आहे. So again you have to take the derivative of that square root of x in at the place of x. Okay, so what is the derivative of that? Into cos x. ओके, आणि जिथे x पाहिजे होता तिथे स्क्वेअर रूट ऑफ x आहे, म्हणून त्याची पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या. ओके, आणि फायनली बघा यू विल हॅव द सिम्प्लिफिकेशन लाईक दॅट कॉस ऑफ स्क्वेअर रूट ऑफ साइन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स इंटू कॉस ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स इंटू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स 1/2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स. ओके, नाउ take this part, okay, this total part is multiply to this one, so multiply and take this denominator to all these terms. Okay, dy upon dx is equal to cos of square root of sin of square root of x into cos of square root of x upon 2 times square root of x. Okay, this is the answer for your question. Okay, now we will go towards the question number 15. ओके, आपण ह्याच प्रकारचं एक उदाहरण पाहिलेलं आहे क्वेश्चन नंबर 8 मध्ये. सो वी विल सॉल्व ओके युअर सेल्फ, बट सी हिअर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स मध्ये. नाउ शो द डिफरन्सिएशन. व्हाट? देअरफॉर डी अपॉन डी एक्स इंटू वाई इज इक्वल टू डी अपॉन डी एक्स इंटू लॉग ऑफ सेक ई रेस टू एक्स रेस टू 2 ब्रॅकेट कंप्लीट. नाउ सी बघा व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस वाय डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू लॉग एक्स. याला लॉग ह्या पूर्ण याला एक्स माना. बघा लक्षात घ्या, लॉग सोबत हा एक्स आहे असं समजा. ही तुम्हाला एका स्टँडर्ड फंक्शन प्रमाणे अपियर होईल. अँड व्हेन यू अपियर लाईक दॅट द स्टँडर्ड फंक्शन लॉग एक्स, देन यू नो द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. व्हॉट? 1/x. 1/x एक्सच्या ठिकाणी कोण आहे? सेक ऑफ ई रेस टू एक्स रेस टू 2. ओके, अगेन जिथे फक्त एक्स हवा होच्या ठिकाणी जोही पार्ट आलेला असेल त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊन तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागतं. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक ऑफ ई रेस टू एक्स रेस टू 2. अँड नाउ टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट पार्ट अँड राईट इट इज ॲज इट इज डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू, याला असंच्या असं लिहा, सेक ऑफ ई रेस टू एक्स रेस टू 2 इंटू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. बघा सेक एक्स काय असते डेरिव्हेटिव्ह? सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह असते सेक एक्स इंटू टॅन एक्स. ओके, टॅन एक्स. बट जिथे फक्त एक्स हवा होता त्या एक्सच्या ठिकाणी काय आलेला आहे? हा ई रेस टू एक्स रेस टू 2 आलेला आहे. सो व्हॉट? जर असं असेल तर अगेन टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट पार्ट. व्हॉट? ई रेस टू एक्स रेस टू 2. And now write this part as it is. You will get here dy upon dx is equal to 1 upon sec of e raised to x raised to 2 into what is the into sec of e raised to x raised to 2 into tan of e raised to x raised to 2. And what will be the derivative of e raised to x? ई रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असते? ई रेस टू एक्सच राहते बघा, म्हणजे ई रेस टू एक्स रेस टू 2. अगेन जिथे एक्स पाहिजे होता त्या ठिकाणी काय आहे? एक्स स्क्वेअर आहे, म्हणून त्या एक्स स्क्वेअरची पुन्हा काय घ्यावी लागेल? डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. अँड यू कॅन सी हिअर व्हॉट विल बी द पार्ट विल बी कॅन्सल दॅट यू कॅन सी हिअर सेक e raised to x raised to 2 and this sec e raised to x raised to 2 will be cancelled. So what here? Tan of, okay, now you have dy upon dx is equal to tan of e raised to x raised to 2 into e raised to x raised to 2 into what is the derivative of that x square. बघा कोणत्या फॉर्ममध्ये आहे? कोणत्या स्टँडर्ड फॉर्म्युलानुसार आहे? x raised to n. and you know the derivative of x raised to n what? n into x raised to n minus 1. n बघा म्हणजे पॉवर पुढे, पॉवर एकाने कमी. बघा नाउ फायनली यू विल have to write here like that. What? Therefore dy upon dx is equal to, okay, now take this e raised to x here, e raised to x raised to 2 into
tan of e raised to x raised to 2 and what will be that into 2x. ओके, क्वेश्चन नंबर 16 मध्ये आपल्याला जे दिलेलं फंक्शन आहे ते फंक्शन आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस ई रेस टू 2. बघा लक्षात घ्या. सो हे कोणत्या लॉगच्या रूलप्रमाणे आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. सो यू नो द प्रॉपर्टी फॉर द लॉग दॅट इज लॉग ऑफ ए टू द बेस बी, दॅट इज व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ दॅट लॉग ऑफ ए अपॉन लॉग ऑफ बी. बघा म्हणजे एकदा लॉग ऑफ ए आणि अपॉनला लॉग ऑफ बी. ओके, नाउ अरेंज दिस लाईक दॅट. सो यू कॅन राईट हिअर log of log x upon log of e raised to 2. बघा अशा पद्धतीने तुम्ही अरेंज करू शकतात. सो व्हॉट अजून एक प्रॉपर्टी बघा लॉगची. यू नो द अनदर प्रॉपर्टी व्हॉट लॉग ऑफ ए टू द पॉवर एम असं जर असेल देन दिस पॉवर विल बी हिअर अँड एम इंटू लॉग ऑफ ए. नाउ टेक दिस पॉवर हिअर. y is equal to log of log x upon 2 times log of e. आणि अगेन बघा अजून एक प्रॉपर्टी आहे की log e ची व्हॅल्यू काय असते नेहमी. log e ची व्हॅल्यू नेहमी काय असते. log e इज ऑलवेज 1. काय असतो 1. सो अगेन पुट द व्हॅल्यू ऑफ हिअर log of log x upon 2 into what is the value of log e 1. okay, so 2 ones are 2. मग अगेन यू कॅन राईट हिअर व्हॉट y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन 2. ओके, टेक दिस 2 कॉमन हिअर. y इज इक्वल टू व्हॉट इथे काहीच नाही म्हणजे 1 असेल. 1 अपॉन 2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. नाउ डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, नाउ डिफरन्शिएट दिस फंक्शन. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देन व्हॉट यू विल गेट हिअर. जर तुम्ही डिफरन्शिएट केलं तर बघा या ठिकाणी डी अपॉन डी एक्स. बघा देअरफॉर डी अपॉन डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू 1 अपॉन डी एक्स इंटू 1 अपॉन 2 टाइम्स लॉग ऑफ लॉग एक्स आणि अगेन देन व्हॉट विल बी द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट. देअरफॉर डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट. बघ कुठल्याही फंक्शनचा कोइफिशियंट पुढे अँड टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट. लॉग ऑफ लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह असते 1 अपॉन एक्स मीन्स व्हॉट 1 अपॉन लॉग एक्स इंटू अगेन द बघा जिथे लॉग एक्स पाहिजे होता फक्त एक्स त्या एक्सच्या ठिकाणी जेही आले असेल त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या. सो टेक द डेरिव्हेटिव्ह अगेन ऑफ दिस लॉग एक्स. देन व्हॉट यू विल गेट डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2 टाइम्स ऑफ 1 अपॉन लॉग एक्स इंटू व्हॉट 1 अपॉन एक्स. नाउ finally the answer will be like that dy upon dx is equal to 1 न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरला डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला. ओके, सो एक्स पुढे घेऊन घ्या फक्त 1 अपॉन 2x इंटू लॉग ऑफ एक्स. ओके, धिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, आय होप की तुम्हाला समज असेल. वी विल गो टुवर्ड्स द क्वेश्चन नंबर 17. आपण क्वेश्चन नंबर नाउ सी द क्वेश्चन नंबर 17. ओके, प्रश्न क्रमांक 17 पाहायचा आहे. ह्या प्रश्नामध्ये दिलेलं जे फंक्शन आहे ते फंक्शन आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स टू द होल ब्रॅकेट पॉवर 2. बघा लक्षात घ्या. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं जर हा x राहिला असता तर या ठिकाणी आपल्याकडे जो स्टँडर्ड फॉर्म आहे x रेज टू n तर त्याप्रमाणे आपल्याला हे फंक्शन अपियर झालं असतं. पण आता एक्सच्या ठिकाणी काय बघा हे सर्व एक्सप्रेशन आपल्याला देऊन ठेवलेलं आहे. सो अशा वेळेला आपण कशा पद्धतीने डिफरन्शिएट करतो बघा. सो नाऊ डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. का कारण की बघा सर्व ठिकाणी एक्सच वापरलेला आहे त्यामुळे नाऊ शो द डिफरन्सिएशन हिअर डी अपॉन डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी अपॉन डी एक्स to the log of log x. okay, log of log x. okay, whole bracket square. now x raised to n प्रमाणे बिहेव करा. what is the derivative of x raised to n? n into x raised to n minus 1 म्हणजे पॉवर पुढे पॉवर एकाने कमी. अशा पद्धतीने तुम्ही बिहेव करू शकतात. पॉवर पुढे हे बघा एक्सच्या ठिकाणी जे बघा लॉग ऑफ लॉग x
पॉवर एकाने कमी. ओके, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन इंटू अगेन एक्सच्या ठिकाणी जे आलेलं आहे त्याची पुन्हा डेरिव्हेटिव्ह. ओके, डी अपॉन डी एक्स इंटू ओके लॉग ऑफ लॉग एक्स. ओके, नाउ टेक द डेरिव्हेटिव्ह. ओके, सॉरी हां, ओके, लॉग ऑफ लॉग एक्स. नाउ अगेन यू कॅन सी हिअर हा पार्ट जशाच्या तसा राहील. डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 2 टाइम्स इंटू द ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स होल ब्रॅकेट. ओके, what 2 minus 1 here, but you need not to write 1 as a power. So into what is the derivative of log x. बघा हा x पाहिजे होता. आता log x ची डेरिव्हेटिव्ह माहिती तुम्हाला काय 1 अपॉन x, पण x च्या ठिकाणी काय log ऑफ log x आहे. मग x च्या ठिकाणी जे आहे त्याचं पुन्हा तुम्हाला डिफरन्सिएशन करावं लागेल. नाउ टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट पार्ट विच इज ॲट द प्लेस ऑफ x. व्हॉट इज दॅट log ऑफ log x. log of log x पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या. ओके, राईट दिस पार्ट ॲज इट इज. अगेन यू कॅन राईट डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 2 टाइम्स होल ब्रॅकेट ऑफ log x. ओके, इंटू 1 अपॉन log ऑफ log x ॲज इट इज इंटू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट log x ची डेरिव्हेटिव्ह log ऑफ log x ची डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन x मीन्स व्हॉट 1 अपॉन log x इंटू अगेन what is the part at the place of x here according to standard function नुसार x च्या ठिकाणी पुन्हा काय आलेला आहे log x आलेला आहे, म्हणून त्याचं पुन्हा तुम्हाला काय करावं लागेल डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. सो टेक द डेरिव्हेटिव्ह अगेन. ओके, राईट दिस पार्ट ॲज इट इज dy अपॉन dx इज इक्वल टू 2 टाइम्स होल ब्रॅकेट ऑफ log x. ओके, इंटू 1 अपॉन log ऑफ log x into 1 upon log x into what is the derivative of that 1 upon x. Okay, this is the 1 upon x, and finally answer or the final answer will be that what dy upon dx is equal to okay this part is multiplied to the numerator. So numerator ला या ठिकाणी सर्व ठिकाणी 1 आहे बघा. सो 1 1 जा 1च राहील आणि हा इंटू 1 ला हा पार्ट मल्टिप्लाय असेल म्हणजे न्यूमरेटरला हा पार्ट येईल बघा 2 टाइम्स log ऑफ log x. ओके, अपॉन log ऑफ log x into again log x, and this but take this x here, so you will have the same part like that, or log of log x of log x. Okay, so nothing is commonly here, सर्व ठिकाणी मल्टिप्लाय आहे. सो ॲडजस्ट दिस आन्सर इन दॅट वे, अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्या. सो फायनली द आन्सर वॉट 2 टाइम्स ऑफ log x अपॉन हा log x x इंटू log x पुढे घेऊन घ्या आणि हा पार्ट नंतर घेऊन घ्या बघा. हा पार्ट इकडे नंतर घेऊन घ्या log ऑफ log x. ओके, यू कॅन अरेंज दिस answer like that. Okay, now we will go towards the last question of the question number 2, that is question number 18. आपण आता प्रश्न क्रमांक 18 कडे जाऊया. ओके, look at the question number 18 which is the last question of the question number 2. बघा आता क्वेश्चन नंबर 18 कडे बघा, जो लास्ट क्वेश्चन आहे आपला. तर या ठिकाणी दिलेलं जे फंक्शन आहे बघा sin स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. सो अरेंज दिस फंक्शन. ओके, ह्या फंक्शनला थोडंसं अरेंज करा, सिम्प्लिफाय करा. सो ही जी पॉवर आहे त्याला आपण असं लिहू शकतो साइन ऑफ एक्स स्क्वेअर रेस टू 2 मायनस यालाही तुम्ही बघा ही जी पॉवर आहे ती अशी लिहू शकतो आपण यस. ओके, कारण का तुम्हाला माहीतच आहे जर आपण असं लिहितो साइन स्क्वेअर थिटाला कसं लिहितो आपण साइन ऑफ थिटा स्क्वेअर. ओके, लिहितो की नाही आपण अशा पद्धतीने. सो त्याच पद्धतीने याला अरेंज करायचं आहे बघा. मग आता यू कॅन सी हिअर एक्स रेस टू एनच्या फॉर्ममध्ये आहे. नाउ डिफरन्सिएशन करा, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. ओके, विथ रिस्पेक्ट टू एक्समध्ये काय करायचं आपल्याला डिफरन्सिएशन करायचं आहे. सो शो द डिफरन्सिएशन हिअर डी अपॉन डी एक्स ऑफ वाई
इज इक्वल टू डी अपॉन डी एक्स इंटू साइन एक्स स्क्वेअर रेस टू 2 मायनस डी अपॉन डी एक्स इंटू कॉस एक्स स्क्वेअर रेस टू 2. ओके, नाऊ इथे बघा मी वेगळं डिफरन्सिएशन दाखवलेलं आहे का, कारण की आपल्याला दिलेल्या फंक्शनमध्ये दोन वेगळ्या टर्म्स आहेत. ते आपल्याला कसं काय कळलं? ओके, बिकॉज ऑफ द नेगेटिव्ह साईन. ह्या नेगेटिव्ह साईनमुळे आपल्याला कळलं की इथे दोन वेगळ्या टर्म्स आहेत आणि म्हणून हे जे डिफरन्सिएशन आहे हे नेहमी आपण वेगळ्या टर्म्सला वेगळ्या वेळेसच डिफरन्शिएट करत असतो. सो what will be the derivative of that? dy upon dx is equal to इथे x रेस टू n प्रमाणे बघायचं याला, x रेस टू n. ओके, सो x रेस टू n प्रमाणे जर पाहिलं तर काय असतो फॉर्म्युला? n मीन्स व्हॉट? 2 इयर इंटू x रेस टू बघा साइन एक्स स्क्वेअर इंटू n मायनस 1. बघा n इंटू एक्स रेस टू n मायनस 1 म्हणजे पॉवर पुढे पॉवर एकाने कमी इंटू व्हॉट? अगेन एक्सच्या ठिकाणी कोण आहे? साइन एक्स स्क्वेअर आहे, त्याचं पुन्हा काय करावं लागेल तुम्हाला? डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. ओके, सो टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट. अगेन हिअर व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉ एक्स रेस टू n? n इंटू एक्स. बघा एक्स मीन्स व्हॉट? कॉस एक्स स्क्वेअर इंटू n मायनस 1 म्हणजे पॉवर पुढे पॉवर एकाने कमी इंटू अगेन टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ अँड मल्टिप्लाय. पुन्हा एक्सच्या ठिकाणी जे आहे त्याची डेरिव्हेटिव्ह घ्या आणि मल्टिप्लाय करा. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स स्क्वेअर. ओके, बघा नाव अगेन जिथे आता डेरिव्हेटिव्ह बाकी आहे त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घ्या. डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 2 टाइम्स साइन एक्स स्क्वेअर. 2 मधून 1 मायनस करा अँड व्हॉट विल बी द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट? साइन एक्स. बघा साइन एक्स, एक्सच्या ठिकाणी कोण आहे? एक्स स्क्वेअर आहे. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स? कॉस एक्स. आणि त्या एक्सच्या ठिकाणी एक्स स्क्वेअर आहे म्हणून त्या एक्स स्क्वेअरची पुन्हा काय करावं लागेल? डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. ओके, मायनस 2 टाइम्स कॉस एक्स स्क्वेअर. 2 मधून 1 मायनस करा, उरतो 1 लिहिण्याची गरज नाही. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट? मायनस साइन एक्स. आणि एक्सच्या ठिकाणी कोण आहे? एक्स स्क्वेअर आहे म्हणून त्या एक्स स्क्वेअरची पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊन काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. सो राईट द पार्ट लाईक दॅट. डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 2 टाइम्स साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर अँड व्हॉट विल बी द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट? एक्स रेस टू n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. व्हॉट इज द पॉवर ऑफ व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट? 2x. काय राहील याची डेरिव्हेटिव्ह? 2x राहील आणि मायनस 2 टाइम्स कॉस एक्स स्क्वेअर. हा मायनस आणि हा मायनस. बघा इथे मल्टिप्लिकेशन आहे सगळ्यांमध्ये. मायनसचं मल्टिप्लिकेशन हे नेहमी पॉझिटिव्ह असतं. सो इंटू साइन एक्स स्क्वेअर इंटू व्हॉट इज दॅट हिअर? 2x. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर? 2x. नाउ व्हॉट इज द कॉमन पार्ट यू हॅव इन दिस पार्ट? ओके, 2x अँड दिस 2. ओके, 2 आणि 2x. ओके, सो टेक दिस कॉमन. डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू व्हॉट? ओके, 2 तिकडे पण आहे बघा, इथे पण 2 आहे आणि इथे पण 2 आहे. 2 कॉमन घ्या. इथे पण 2x आहे, इथे पण 2x आहे, तो 2x पण कॉमन घ्या. आणि उरलेला पार्ट आहे आपल्याकडे व्हॉट? काय उरलेला आहे? साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर अँड प्लस ओके कॉस एक्स स्क्वेअर. नाउ दिस यू कॅन अरेंज दिस लाईक दॅट. ओके, साइन एक्स स्क्वेअर पुढे घ्या आणि इंटू कॉस एक्स स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. हे बघा, ब्रॅकेट लावण्याची गरज नाही आहे. तुम्ही पुन्हा बघा या ठिकाणी. ओके, यू कॅन सी इयर बघू शकता बघा. डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू व्हॉट? 2 to the 4x इंटू द ब्रॅकेट. हे बघा साइन एक्स स्क्वेअर आणि कॉस एक्स स्क्वेअर. साइन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर. सो व्हॉट इज हिअर? तुम्हाला दिसते बघा या ठिकाणी की साइन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर किती वेळेस? कॉस बस साइन 2 वेळेस येते. साइन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर आणि प्लस साइन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर असे किती वेळेस आलेले ते? 2 वेळेस साइन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर आलेला आहे. 2 वेळेस. बघा 2 वेळेस. नाउ अगेन 4 to the 8 अँड फायनली द आन्सर विल बी लाईक दॅट. व्हॉट? देअरफॉर डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू हे बघा 4 to the 8 अँड दिस 8x. ओके, अँड व्हॉट? साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. ओके, दिस इज द फायनल आन्सर ऑफ धिस क्वेश्चन. ओके, आय होप की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ सेशन जरूर समजलेलं असेल.
ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि जर तुम्हाला अजून व्हिडिओज पाहिजे असतील ओके देन प्रोव्हाइड मी सपोर्ट, मला सपोर्ट प्रोव्हाइड करा. ओके, आणि जर तुम्हाला अजूनही व्हिडिओज हवे असतील तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. ओके, आय विल upload more and more videos related to the 12th science mathematics okay on our channel. okay, so thank you for watching. okay, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू सो मच.